Welcome to Guruvarya of Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? तर यापूर्वी आपण 13 चॅप्टरचा एक्सरसाइज पाहिलेलाच आहे. तर आता आपण या सेशनमध्ये 14 चॅप्टरचा म्हणजेच एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर आता आपण या एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हू आर माय कंपॅनियन्स? माझे सोबती कोण आहेत? तर आता आपण पाहूया की कोणाला कोणाची सोबती बनायची आहेत, म्हणजेच इथे आपल्याला मॅच द पेअर्स करायचे आहेत. आणि याचं उत्तर आहे फर्स्ट स्टेनलेस स्टील अलॉय, नेक्स्ट सिल्वर मेटल, भाजणी मिक्सचर फॉर मिलिंग मिक्सचर, त्याचप्रमाणे साल्ट कंपाऊंड, कोल नॉन मेटल, हायड्रोजन एलिमेंट. इथे आपला जो काही पहिला कंपॅनियन शोधण्याचा प्रश्न होता तो संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे राईट द नेम्स ऑफ एलिमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग सिम्बॉल्स. खालील सिम्बॉल्स वरनं आपल्याला त्या एलिमेंट्सचे नावे इथे आपल्याला लिहायचे आहेत. आणि याचे उत्तर आहे फर्स्ट Zn मीन्स झिंक, Cd मीन्स कॅडमियम, नेक्स्ट Xe मीन्स झेनॉन, Br मीन्स बेरियम, नेक्स्ट Ti मीन्स टायटॅनियम. नेक्स्ट सिम्बॉल आहे Cu मीन्स कॉपर. इथे कॉपरला Cu असं दिलं गेलं आहे कारण कॉपरचं जे काही सायंटिफिक नेम आहे ते आहे क्युप्रस. त्याचप्रमाणे आयर्नसाठी इथे आपल्याला Fe हा सिम्बॉल वापरावा लागतो कारण आयर्नचं जे काही सायंटिफिक नेम आहे ते आहे फेरस. त्याचप्रमाणे Si मीन्स सिलिकॉन, इरिडियम मीन्स Ir, प्लॅटिनम Pt. इथे आपला दुसरा जो काही प्रश्न होता तो सिम्बॉलचे नावे देण्याचा तो संपतो. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. इथे आपल्याला काही कंपाऊंड्स दिले गेले आहेत आणि त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला लिहायचे आहेत. तर आता त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आपण पाहूयात. फर्स्ट आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे HCl. नेक्स्ट आहे सल्फ्युरिक ऍसिड आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4. थर्ड सोडियम क्लोराइड आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaCl. नेक्स्ट ग्लुकोज C6H12O6 अँड द लास्ट मिथेन CH4. तर इथे आपला जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिण्याचा छोटासा प्रश्न होता तो संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे गिव्ह सायंटिफिक रिझन्स. वैज्ञानिक कारणे द्या. तर इथे आपल्याला काही प्रश्न दिले गेले आहेत आणि त्यांची आपल्याला सायंटिफिक रिझन्स द्यायचे आहेत. फर्स्ट आहे ए बटर मिल्क इज चर्न टू गेट बटर. आपण ताक लोणी मिळवण्यासाठी घुसळत असतो. आणि याचे उत्तर आहे बटर मिल्क हॅज टू कंपोनेंट्स वॉटर अँड फॅट और क्रीम. चर्निंग helps in the separation of these two components. The fat or cream collects on the top as a result of churning while the remaining part is left behind as liquid. पहा, हे जे काही बटर मिल्क असतं म्हणजे हे जे काही ताक असतं त्याच्यामध्ये पाणी आणि फॅट म्हणजेच क्रीम असतं आणि त्याला घुसळल्यामुळे ह्यात जे काही दोन कंपोनेंट्स असतात म्हणजेच वॉटर अँड फॅट हे सेपरेट होतात आणि जे काही क्रीम असतं फॅट असतं ते टॉपला जमा होतं आणि याचा परिणाम म्हणून जे काही रिमेनिंग पार्ट लिक्विड म्हणून उरतो त्याला आपण ताक म्हणून किंवा बटर मिल्क म्हणून यूज करतो. नेक्स्ट आहे बी इन क्रोमॅटोग्राफी द इंटिग्रेट्स ऑफ अ मिक्सचर राइज अप टू अ लिमिटेड हाइट. वॉटर राइजेस अप टू अप्पर एंड ऑफ द पेपर. क्रोमॅटोग्राफी मध्ये आपण जे काही साहित्य वापरतो जे काही मिक्सचर वापरतो ते
वापरत असताना एखाद्या विशिष्ट उंचीपर्यंत किंवा एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच पाण्याची लेवल उंचावत असते आणि तो पेपर तिथे एखाद्या स्पेसिफिक हाईटलाच संपत असतो. आणि याचं उत्तर आहे क्रोमॅटोग्राफी इज अ सेपरेशन टेक्निक used to separate the different components in a liquid mixture. Separation of substances by chromatography is based on the two properties of the substance. तर त्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया. फर्स्ट प्रॉपर्टी आहे solubility of a substance in the solvent that moves up. Second, ability of the substance to stick to the stationary filter paper. Next आहे these properties are different for different substances and are mutual opposite to each other. It is the reason why all the components of the mixture rise up to a limited height when water rises up to the upper end of the paper. Next question आहे C. A wet cloth is wrapped around a water storage container in the summer. पहा, उन्हाळ्यामध्ये आपण एखादा ओलं केलेला कापड पाणी ठेवलेल्या भांड्याला त्याच्या भोवती आपण गुंडाळत असतो. तर असं का बरं करतो आपण? माहितीये का मुलांना तुम्हाला का बरं करतो असं आपण? तर याचं उत्तर आहे a wet cloth is wrapped around water containers in summers to keep the container and the water inside it cools. The water present in the cloth evaporates and along with that water the heat also evaporates, thus keeping the container and water cool. इथे आपला जो काही चौथा प्रश्न होता तो संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे एक्सप्लेन द डिफरन्स. फरक स्पष्ट करा. इथे आपल्याला मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर इथे तुम्हाला 3 कॉलम्स बनवावे लागतील, कारण फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत आणि त्यांच्यावरनं आपण मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये कशा पद्धतीचं डिफरन्शिएशन करतो ते पाहूयात. फर्स्ट आहे मॅलेबिलिटी अँड डक्टिलिटी. मेटल्स मध्ये कशी असते ती पाहूया. They can be beaten into sheets and wires. Next, they cannot form sheets or wires. Next property आहे sonority. आणि मेटल्स मध्ये सोनोरिटी कशा पद्धतीची असते ते पाहूया. मेटल्स आर सोनरस. दे प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड ऑन बीटिंग. पहा, जे काही मेटल्स असतात ते सोनरस असतात. सोनरस सबस्टन्सेस म्हणजे असे सबस्टन्सेस असतात की त्यांना आपण मारल्यावरती किंवा त्यांना कशावरती आदळल्यावरती किंवा त्यांच्यावरती कशाचा तरी मारा केल्यानंतर त्याच्यातून विशिष्ट अशा प्रकारचा आवाज येत असतो. तर नॉन मेटल्स हे नॉन सोनरस असतात, म्हणजे त्यांच्यामधनं कुठल्याही प्रकारचा विशिष्ट असा आवाज येतच नाही. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे कंडक्शन. कंडक्शन म्हणजे वहन करणे. तर मेटल्स हे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. म्हणजेच मेटल्स कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर या उलट नॉन मेटल्स हे बॅड कंडक्टर्स असतात. म्हणजेच नॉन मेटल्स डू नॉट अलो हीट अँड इलेक्ट्रिसिटी टू पास थ्रू देम. केमिकल प्रॉपर्टीज मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या ह्या बऱ्याचशा आहेत. तर तुम्हाला ह्या छोट्या लेवलवरती एक्सप्लेन करता येणार नाही, सो त्या इथे दिल्या गेल्या नाहीत. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे नेचर ऑफ ऑक्साइड्स. ऑक्साइड्स जे काही मेटल्स आहेत त्यांचं ऑक्सिजन सोबत बर्निंग झाल्यानंतर त्यांचे जे काही पावडर फॉर्म होते त्याला ऑक्साइड्स म्हटलं जातं. तर त्यांचं नेचर कशा पद्धतीचं असतं ते पाहूया. मेटॅलिक ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर ऍसिडिक. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे रिॲक्शन विथ वॉटर. वॉटर सोबत रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं ते पाहूया. मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर. Non-metals do not react with water. Last physical property आहे reaction with acids. Acids सोबत ज्या काही reactions होतात त्या कशा पद्धतीने होतात त्या पाहूया. Metals react with acids to produce hydrogen gas. They generally do not react with acids. Non-metals हे acid सोबत प्रामुख्याने reactच होत नाहीत.
तर इथे आपला जो काही फर्स्ट डिफरन्शिएशन होता मेटल्स आणि नॉन मेटल्स मधला तो व्यवस्थितपणे आपण समजून घेतला आहे. तर नेक्स्ट आहे मिक्सचर अँड कंपाऊंड्स. तर आपण आता मिक्सचर आणि कंपाऊंड्स मधला जो काही डिफरन्स आहे तो समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे 2 कॉलम्स बनवावे लागतील आणि त्या 2 कॉलम्स पैकी फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला मिक्सचर असं हेडिंग द्यावे लागेल, तर नेक्स्ट कॉलम मध्ये आपल्याला कंपाऊंड असे हेडिंग द्यावे लागेल. तर फर्स्ट पॉइंट फ्रॉम द मिक्सचर इज दॅट इट इज ऑब्टेन्ड बाय द एनी टू कॉम्बिनेशन ऑफ एनी टू सबस्टन्सेस. तर कंपाऊंड कशा पद्धतीने फॉर्म होतं पाहूया. कंपाऊंड इज फॉर्म्ड व्हेन 2 or more substances chemically combine in a fixed ratio. पहा, मिक्सचर म्हणजे कोणतेही 2 ते 3 पदार्थ जर आपण एकत्र केले तर त्याच्यापासून दोन वेगवेगळ्या पदार्थांपासून एखादा नवीन पदार्थ जर तयार होत असेल तर त्याला आपण मिक्सचर असं म्हणतो. पण कंपाऊंड मध्ये केमिकली जर आपण 2 ते 3 पदार्थ एकत्र केले पण एका फिक्स्ड रेशो मध्ये म्हणजे एखाद्या फिक्स्ड मेजरमेंट मध्ये जर आपण ते कंबाईन केले तर तेव्हा मात्र कंपाऊंड फॉर्म होत असतो. Second point from the mixture. The composition of the constituents present in the mixture are not fixed. Next आहे the composition of elements present in a compound is fixed. त्याचप्रमाणे third point from the mixture, it displays the properties of all its constituents. मिक्सचर मध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट असतात, छोटे छोटे घटक असतात, त्या सर्वांच्या प्रॉपर्टीज हे मिक्सचर दाखवत असतात. त्याचप्रमाणे कंपाऊंड मे और मे नॉट शो द प्रॉपर्टीज ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. कंपाऊंड्स हे मात्र प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटच्या प्रॉपर्टीज दाखवत नसतात. नेक्स्ट पॉइंट आहे द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ अ मिक्सचर कॅन बी सेपरेटेड बाय युजिंग फिजिकल मेथड. फिजिकल मेथड वापरून आपण जे काही मिक्सचर मधले कॉम्पोनंट्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, त्यांना आपण सेपरेट करू शकतो. नेक्स्ट आहे द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स ऑफ अ कंपाऊंड कॅन बी सेपरेटेड ओनली बाय युजिंग केमिकल मेथड्स. ज्या पद्धतीने आपण फिजिकल मेथड वापरून मिक्सचर मधले कॉन्स्टिट्युएंट्स सेपरेट करू शकतो तसं आपण कंपाऊंड मध्ये करू शकत नाही, कारण ते फक्त आणि फक्त केमिकल मेथडनेच सेपरेट होणार असतात किंवा ते फक्त केमिकल मेथडनेच शक्य असतं. नेक्स्ट आहे नो चेंज ऑफ एनर्जी इज इन्व्हॉल्व्ड ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मिक्सचर. मिक्सचरचं फॉर्मेशन करण्यासाठी कुठलीही एनर्जी लागत नाही. तर या उलट कंपाऊंड मध्ये चेंज ऑफ एनर्जी इज इन्व्हॉल्व्ड ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. एखादं कंपाऊंड फॉर्म होत असताना एनर्जीचा जो काही बदल आहे तो प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटतो. तर आपण आता नेक्स्ट डिफरन्शिएशन पाहूया, ते आहे ॲटम्स अँड मॉलिक्युल्स मधलं. तर इथे देखील तुम्हाला 2 कॉलम्स बनवावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये तुम्ही ॲटम्सचे पॉइंट लिहा, तर नेक्स्ट कॉलम मध्ये म्हणजे मॉलिक्युल्स मध्ये तुम्ही त्याचे पॉइंट्स लिहा. फर्स्ट पॉइंट फ्रॉम द ॲटम्स इज ॲटम्स are the smallest particles of an element that can be take part in a chemical reaction. First point from the molecules. Molecules are the smallest parts of an element or compound which exist independently. Second point from the atoms. They do not break up during chemical reactions. Molecules break up during chemical reactions. Third and last point from the atoms, they may or may not exist in free state. Molecules, they exist in free forms. तर इथे आपला हा जो काही छोटासा डिफरन्सिएशन होतो तो संपतो. आता आपण लास्ट डिफरन्सिएशन पाहूया, तो म्हणजे सेपरेशन बाय डिस्टिलेशन आणि सेपरेशन बाय फनेल यांच्या मधलं. इथे देखील आपल्याला 2 कॉलम्स बनवावे लागतील. तर फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला लिहायचं आहे सेपरेशन बाय डिस्टिलेशन. तर सेकंड कॉलम मध्ये आपल्याला लिहायचं आहे सेपरेशन बाय सेपरेटिंग फनेल. फर्स्ट पॉइंट फ्रॉम द सेपरेशन बाय डिस्टिलेशन मध्ये आहे दिस मेथड इज एम्प्लॉयड फॉर द सेपरेशन ऑफ 2 मिक्सिबल लिक्विड्स. त्याचप्रमाणे सेपरेटिंग फनेल मधला फर्स्ट पॉइंट आहे दिस मेथड इज एम्प्लॉयड
for separation of two immiscible liquids. Next point from the separation by distillation. It is based on the difference in the boiling points of two liquids. Second point from the separating funnel is it is based on the difference in the densities of the two liquids. इथे आपला जो काही पाचवा प्रश्न होता एक्सप्लेन द डिफरन्स तो इथे आपण समजून घेतला आहे. तर आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न आहे राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये द्यायची आहेत. फर्स्ट आहे ए. हाऊ आर द कॉम्पोनंट्स ऑफ मिक्सचर्स सेपरेटेड बाय सिंपल मेथड्स. साध्या पद्धतीने आपण कॉम्पोनंट्स जे काही मिक्सचर मधले कॉम्पोनंट्स असतात ते कशा पद्धतीने आपण वेगळे करू शकतो. आणि याचं उत्तर आहे द कॉम्पोनंट्स ऑफ मिक्सचर्स आर सेपरेटेड बाय सिंपल मेथड्स लाईक फर्स्ट डिस्टिलेशन. डिस्टिलेशन या प्रोसेसद्वारे या मेथडद्वारे आपण मिक्सचर मधले जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते सेपरेट करू शकतो. तर ही डिस्टिलेशन मेथड काय आहे पाहूया. Distillation and separating funnels are used in separation of liquid mixtures. Distillation is a method which is used for separating two miscible liquids. It is based on the difference in the boiling points of two liquids. Distillation can either be simple or fractional. Simple distillation can be used for liquids which have huge difference in their boiling points, whereas fractional distillation is used in case of liquids which have close boiling points. Distillation can be used in the production of gasoline, distilled water, xylene, alcohol, paraffin, kerosene apart from separating mixtures. नेक्स्ट मेथड आहे सेपरेटिंग फनेल्स. तर या मेथडद्वारे आपण मिक्सचरला कशा पद्धतीने सेपरेट करू शकतो पाहूया. सेपरेशन युजिंग सेपरेटिंग फनेल्स इज युज्ड in the case of immiscible liquids. It is based on the difference in the density of the two liquids. It can be used in separation of oil from water etc. to different types of immiscible oils etc. Next आहे क्रोमॅटोग्राफी. तर क्रोमॅटोग्राफी ही जी काही प्रोसेस आहे ती काय आहे पाहूया. It can be used to separate the colored components of a mixture on the basis of the difference in the speed of the components on chromatograph paper. When dissolved in the same solvent, the absorbed paper acts as the stationary phase. It carries the components of the mixture on the paper. The mixture acts as the mobile phase and the components get separated. The components which move slowly, that is the less soluble component, appears as a spot on the lower side of the paper. The component which moves faster, that is the more soluble component, appears as a dot on the high side of the paper. शेवटची जी काही मेथड आहे ती आहे सेंट्रिफ्युगेशन. Centrifugation is the process where a mixture is separated through spinning. It is used to separate skim milk from whole milk, water, your clothes and blood cells from the blood plasma. Next question आहे B. Which elements means metals or non-metals, compounds or the mixture do we use in our daily life? पहा इथे आपल्याला विचारलं गेलं आहे की जे वेगवेगळे धातू आहेत, अधातू आहेत किंवा वेगवेगळे संमिश्रे संयुगी आहेत यांच्यापैकी आपण दैनंदिन जीवनामध्ये काय काय वापरतो. आणि याचं उत्तर आहे एक्झाम्पल्स ऑफ मिक्सचर्स वी यूज इन आवर डे लाईफ आर लेमन अँड वॉटर, शुगर अँड मिल्क, salt and water, cereal and milk, cement, air, etc. Examples of compounds we use in our daily life are salt means NaCl, sugar C12H22O11 हा शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे जो की जवळपास ग्लुकोजच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याशी सिमिलर असतो.
बेकिंग पावडर NaHCO3, विनेगर CH3COOH, त्याचप्रमाणे इथेनॉल एक्सेट्रा. एक्झाम्पल ऑफ एलिमेंट्स we use in our daily life are aluminium, copper, iron, silver, gold, etc. Next question आहे C. In everyday life, where and for what purpose do we use centrifugation? दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणत्या उद्देशांसाठी किंवा कोणत्या कोणत्या हेतूंसाठी सेंट्रिफ्युगेशन ही प्रोसेस वापरत असतो? आणि याचं उत्तर आहे वी यूज सेंट्रिफ्युगेशन फॉर द फॉलोइंग पर्पजेस in our daily lives. First, drying of wet clothes in the spin tub of a washing machine. Next, extraction of DNA for forensic and experimental purposes. त्याचप्रमाणे separation of blood components in medical science, working of roller coasters in amusement park, removing water from wet lettuce in salad spinner. Next question आहे D. Where are the methods of separation by distillation and by separating funnel used? Why? कुठे कुठे हे जे काही डिस्टिलेशन किंवा फनेलने सेपरेट करण्याची प्रोसेस आहे ते वापरले जातात किंवा ते का वापरले जातात? आणि याचे उत्तर आहे डिस्टिलेशन अँड सेपरेटिंग फनेल्स आर युज्ड इन सेपरेशन ऑफ लिक्विड मिक्सचर्स. Distillation is a method which is used for separating two miscible liquids. It is based on the difference in the boiling points of two liquids. Distillation can either be simple or fractional. Simple distillation can be used for liquids which have huge difference in their boiling points, whereas fractional distillation is used in case of liquids which have close boiling points. Distillation can be used in the production of gasoline, distilled water, xylene, alcohol, paraffin, kerosene, apart from separating mixtures. Separation using separating funnel is used in case of immiscible liquids. It is based on the difference in the density of two liquids. It can be used in the separation of oil from water, etc. Two different types of immiscible oils, etc. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याचप्रमाणे याच्या एक्सरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन आहे ई. विच प्रिकॉशन्स विल यू टेक व्हाइल युजिंग द मेथड्स ऑफ डिस्टिलेशन अँड सेपरेशन बाय सेपरेटिंग फनेल. डिस्टिलेशन ही प्रोसेस करताना किंवा त्याचप्रमाणे सेपरेटिंग फनेलचा या प्रोसेसचा वापर करताना तुम्ही कोणते कोणते प्रिकॉशन्स घ्याल? आणि याचा आन्सर आहे प्रिकॉशन्स टू बी यूज ड्युरिंग डिस्टिलेशन्स आर फर्स्ट द apparatus should be set in a proper manner with all the components fitted well. Next, never heat the system that is totally closed from the outside atmosphere to prevent explosion. Next, add boiling chips to reduce bumping, rapid boiling causing the liquid to expel out of the container. Next आहे control the rate of heating, so do not overheat to avoid bumping. पहा जे काही ओव्हरहीटिंग आहे त्याच्यासाठी आपण वेगवेगळे इथे मेजर्स पाहिलेले आहेत. नेक्स्ट आहे प्रिकॉशन्स टू बी यूज्ड व्हाइल यूजिंग सेपरेटिंग फनेल फॉर सेपरेशन. असे प्रिकॉशन जे की आपल्याला सेपरेटिंग फनेल या सेपरेटिंग मेथड साठी वापरायचे आहेत. फर्स्ट आहे द फनेल शुड बी टाइटली फिक्स्ड टू द स्टँड इन अन इरेक्ट पोझिशन. फनेल हे व्यवस्थितपणे एका सरळ पोझिशन मध्ये ठेवले गेले पाहिजेत. सेकंड आहे द लिक्विड इन द फनेल शुड बी लेफ्ट अनडिस्ट्रीब्युटेड टू अलाउ इट टू सेपरेट. जे काही फनेल मधले लिक्विड असतं ते तसंच अनडिस्ट्रीब्युटेड ठेवलं पाहिजे. नेक्स्ट आहे द स्टॉपर शुड बी रिमूव्ड केअरफुली विदाउट डिस्टर्बिंग द सेटअप. जे काही स्टॉपर आहे तो व्यवस्थितपणे सेटअप न बिघडवता आपण काळजीपूर्वक काढला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला या 14 चॅप्टरचा एक्सरसाइज संपतो. याप्रमाणेच पुढील चॅप्टर्सचे किंवा यापूर्वीचे चॅप्टर्सचे एक्सरसाइज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला
थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.